नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जूनचा महा एपिसोडचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो जरा सरप्राईज झाले मी, कारण मला वाटलं होतं खूप 42 मिनिटाचा वगैरे एपिसोड असेल, पण 21 ते 22 मिनिटाचाच एपिसोड आहे आणि त्यात अर्ध म्युझिकच आहे, डंगचिक डंगचिक. त्यामुळे एपिसोड तसा छान दाखवलाय त्यांनी. काव्या आणि या पार्टची मस्त रोमॅन्टिक अशी वटपौर्णिमा तुम्ही बघणार आहात तर पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी काव्याला समजून सांगत असते की रडू नकोस बेटा. अगं काव्या, आपली आई आपल्याला नेहमी म्हणायची ना की बोलताना 100 वेळेला विचार करावा. काव्या, तुझं गिल्ट नाही मी कमी करू शकत, पण एक गोष्ट नक्की तुला समजून सांगू शकते बेटा. तू जर माझं ऐकलंस ना काव्या, तर तुला ना जरा शांत वाटेल बघ. काव्या म्हणते ताई सांग, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. नंदिनी म्हणते हो हो सांगते. अगं काव्या, या घराने ना हे असं काही आधी पाहिलं नाही ग, म्हणजे या घराने आधी काही पाहिलं नाही अशी गोष्ट या घरात झाली आहे ग. आई खूप डिस्टर्ब झाल्यात काव्या. जेव्हा घरातली करती स्त्री नाराज असते ना, करती स्त्री, तेव्हा अख्खं घर नाराज होतं ग काव्या. तसंच काहीतरी असं झालंय बघ. सध्या आपलं घर नाराज आहे, आपलं घर दुखावलंय, भांबावलंय. काव्या, एक छोटंसं काम कर. तुला कुणीही रागवलं, कुणी काहीही बोललं तरी सुद्धा तू आज रिॲक्ट व्हायचं नाहीयेस काव्या. प्लीज एवढं करशील का? या घरातले क्लेश वाढू नको देऊस काव्या आणखीन, प्लीज. फक्त थोड्या वेळापुरतं मी पूजेला जाऊन येईल ना, अगदी तेवढ्या वेळापुरतं समज. असं समज की तेवढ्या वेळापुरती तू काव्या नाही आहेस, नंदिनी आहेस. आता असं बोलल्यानंतर या काव्यावर या गोष्टीचा जरा जास्तीच परिणाम झालाय. काव्या आता स्वतःला खरंच नंदिनी समजते आणि इतकी समजूतदारपणे वागते बघा, दृष्ट लागेल तिला. नंदिनी म्हणते जमेल ना ग काव्या तुला. तू जर वाट टाळलेस, किरकिर केली नाहीस तर तुला कळेल की तू किती समजूतदार आहेस. शांत राहा काव्या, माझ्यासाठी एवढं करशील ना ग, निदान मी पूजेवरून येईपर्यंत तरी एवढं कर. नंदिनीला असं वाटते की तिच्या अपरोक्ष विनाकारण घरात वाद नको, कारण सासूबाईंचा मूड बरोबर नाहीये बाबा त्यांच्या. काव्या आता जरा वेळ विचार करते आणि नंदिनी तिला म्हणते काव्या जमेल ना बाई तुला हे सगळं करायला. काव्याने सुद्धा अगदी शहाण्या मुलीसारखं तिला मानेने उत्तर दिले हो. मग आता नंदिनी म्हणते ए बेटा रडू नकोस. प्रेक्षकांनो आज कुठेतरी मला काव्याचा हेवा वाटतोय. म्हणजे बघा ना, इतकी छान आणि समजूतदार मोठी बहीण, ती सुद्धा तिच्या घरामध्ये तिच्या सोबत आहे. अरे यार, आणखीन काय पाहिजे, नशीब पाहिजे या गोष्टीला, नाही का? म्हणजे मालिकेत काय होतं, आपण अशा काही गोष्टी पाहिल्या ना की असं कुठेतरी स्वतःला कम्पेअर करायला लागतो ना, बाई आपल्याला असं मिळालं असतं तर किती छान झालं असतं, असं एक आपलं गंमत हो. म्हणून म्हटलं की खरंच नंदिनीसारखी बहीण मिळाली असती ना तर छान झालं असतं. मला एक छोटा भाऊ आहे, बहीण नाही आहे. मी आणि तो, आम्ही दोघंच आहोत. तर बघा, माझा भाऊ सुद्धा खूप चांगला आहे हां. तर पहा, नंदिनी आता तिच्या जवळचा एक छानसा गजरा त्या काव्याच्या हातात देत इतकी सुरेख वाक्य बोलते ना. ती म्हणते काव्या हे घे आणि एक लक्षात ठेव, फुलं जेव्हा आपण तोडतो ना काव्या, तेव्हा फुलं बोटांना पण सुगंध देतात ग. तेवढं आपण फुलांकडनं नक्कीच शिकू शकतो ना काव्या. आता काव्याला ती गोष्ट खूप पटली आहे. नंदिनी म्हणते तू पूजेला यावंस यासाठी मी तुला फोर्स करणार नाही, कारण तू आता काव्या नाही आहेस, तू नंदिनी आहेस. तू मगाशी मला हो म्हटलं की नाही, त्यामुळेच जे तुला योग्य वाटेल, मनापासून करावंसं वाटेल तेच कर हं काव्या. नंदिनी तिला एवढं सुरेख समजवते आणि त्या गोष्टीचा काव्यावर परिणाम झालाय. शेवटी बहिणीने सांगितलेलं जरा वेगळंच असतं ना. तसं पाहिलं तर प्रत्यक्षपणे मला बहिणीचा अनुभव नाहीये, पण हा प्रत्येकाचा आपापला वेगवेगळा अनुभव असू शकतो. जैसे जिसकी सोच असं म्हणायला हरकत नाही. आता काव्याने नंदिनीच्या हातनं तो गजरा घेतलाय आणि खूप वेळ विचार करताना दाखवली आहे. नंदिनी जाताना आता तिच्याकडे अशी स्माईल करून जाते. प्रेक्षकांनो, हा एपिसोड कशा पद्धतीने लांबवता खेचता याची कल्पना तुम्हाला आहेच. म्हणजे नंदिनी आता स्माईल करते काव्याकडे बघून, मग काव्या किती वेळ विचार करते आणि मागे म्युझिक ऐकवलं जातं. तो गजरा ती हातात घेते आणि ठरवते की आज नंदिनी ताई सारखंच वागायचं. पण आता बघा, इकडे मानिनी ताई अजूनही टेन्शनमध्ये आहेत. मिथुन भाऊजी म्हणतात काय झालं वहिनी, अहो किती काळजी करताय, होईल ना सगळं व्यवस्थित, जीवा शुद्धीवर येईल. आता जीवा जातो, त्याच्या आईजवळ बसतो आणि म्हणतो, सॉरी पार्थ येतो आणि त्याच्या आईजवळ बसतो. मला जरा कन्फ्युजन होतं प्रेक्षकांनो, जीवाचं पार्थचं जीवा करते मी, जरा सांभाळून घ्या. पार्थ म्हणतो आई कशाला ग एवढा विचार करतेस, किती टेन्शन घेतेस बघ बरं. अगं आणि तू जे वागतेस ना ते चुकीचं आहे ग. चेहरा बघ ना तुझा, किती थकलाय चेहरा, आराम करतेस का थोड्या वेळ. त्यावर मानिनी ताई म्हणतात नाही रे पार्थ, त्याने काही होणार नाहीये बघ.
किती काहीही केलं ना तरी जीवाचे सतत डोक्यात विचार येत आहेत बघ. ए पार्थ, तू जरा डॉक्टरांना बोलवतोस का बाबा? त्यांना सांग की चेकअप करा, कारण रात्रभर पट्ट्या ठेवल्या आहेत मी. ताप जरा कमी झालाय जीवाचा, पण जीवा शुद्धीवर यायला हवा ना रे. अजून तो शुद्धीवर आला नाहीये बघ. पार्थ, वटपौर्णिमेच्या पूजेला माझ्या उशीर झाला तर चालतो, पण जीवाला काही मी सोडणार नाही बाबा, जोवर त्याला बरं वाटत नाही तोवर. मिथून म्हणतात, अहो वहिनी कशाला काळजी करता, तुम्ही पूजेला जाऊन या, आम्ही बसतो त्याच्याजवळ. तेवढ्यात वसू आत्या आल्यात कळ लावायला. वसू आत्या म्हणतात, कशाला, तुम्ही कशाला बसताय, त्या काव्याला बसू द्या ना जीवापाशी. असं बोलल्यानंतर आता लगेच हा पार्थ रागाने बघतो बरं का वसू आत्याकडे. वसू आत्या म्हणतात, तसंही ती काव्या कुठे वटपौर्णिमा साजरी करणार आहे, मला नाही वाटत ती वटपौर्णिमा साजरी करेल म्हणून. तिच्यासाठी नवरा, लग्न याला काही महत्व नाहीये. वसू आत्या ठेक्यात बोलत असतात. मग रम्या त्या सगळ्या गोष्टींना एन्जॉय करतीये. आता मानिनी ताईंना म्हणतात, वसू आत्या जाऊ द्या, बसू द्या त्या काव्याला जीवाजवळ. त्यावर मिथून भाऊजी म्हणतात, अहो वसुताई, आधी घरात इतके टेन्शन आहे, कशाला नवीन विषय काढताय हो? वसू आत्या मिथून काकावरच ओरडत म्हणतात, मिथून नवीन विषय? कसला नवीन विषय रे? अरे 1 महिना झाला लग्नाला, त्या काव्याने अजूनही एक्सेप्ट केलंय का हे लग्न? खरं तर आजचा दिवस प्रत्येक सवाष्णीसाठी किती महत्वाचा असतो बाबा, पण या पोरीला काही आहे का? अरे आजच्या दिवशी सवाष्णी किती मनोभावे पूजा करतात, पण या काव्याला काही करायचंय का यातलं काही? सांग ना मानिनी, सांग. काय रे हे पार्थ, बोल ना. हे असं वागणं या काव्याचं तुम्हाला मान्य आहे का? आता बिचारे ते मानिनी ताई आणि पार्थ चुपचाप बसलेत. वसू आत्या कशा बोलतात बघा. वसू आत्या म्हणतात, इथे आमची मेली पूजा करायची एवढी हौस आहे, एवढा आम्हाला उत्साह आहे पूजा करायचा, पण देवाने आमच्या कपाळावरचं कुंकूच पुसून टाकलंय. अरे देवा, कुठला विषय कुठे नेलाय वसू आत्यानी बघा ना. आता म्हणतात कशा पुढे, या पोरींच्या नशिबात एवढा समर्थ नवरा आहे, तरी या पोरींना घरातच पडून राहायचंय. कमाल आहे बाई, कमाल आहे या पोरींची. रम्या मुद्दाम टोमणा मारते बरं का आणि म्हणते, कशी आई जाऊ दे ना, तू कशाला विषय वाढवतेस? नसेल त्या काव्याची इच्छा पूजा करायची, तू कशाला बोलतेस त्यांच्यामध्ये? वसू आत्या लगेच म्हणतात रम्याला, हो तूच राहिली होती मला समजून सांगायची. आता हा टोमणा, रम्याचा टोमणा पार्थला फार जोरदार लागतो. पार्थ आता उभं राहतो आणि म्हणतो, इच्छेचा प्रश्न नाहीये आत्या, फक्त काव्यांना जरा वेळ हवाय. त्यांनी हे लग्न एक्सेप्ट केलेलं नाहीये, पण आमच्या दोघांची अशी एक प्रोसेस चालू आहे, ज्यामुळे आम्ही करू लग्न स्वीकार. आता लगेच वसू आत्या म्हणतात, कशाची डोंबल्याची प्रोसेस? कशाची प्रोसेस? काय रे पार्थ, मला एक सांग, तू या 1 महिन्यामध्ये हे लग्न मान्य केलं का नाही? त्या काव्याच्या किती पुढे पुढे करत असतो, मागे मागे करत असतो, तिला काही आहे का त्याचं? तिला श्रीखंड काय देतो, तिला क्लासला काय सोडतो, तिच्या शिक्षणासाठी तू माझ्याशी भांडतो पार्थ, माझ्याशी. आता हे सगळं मुद्दाम वसू आत्या टोमणे टामणे मारतात. एखादं विघ्न संतोषी माणूस असंच असतं. वसू आत्या कशा बोलतात बघा पुढे. म्हणतात, नाही मला तू भांड बाबा, तेच चालेल मला, पण तू हे जे काही करतोय त्या काव्यासाठी, त्याची जाणीव त्या पोरीला आहे का? आहे का त्या काव्याला जाणीव? त्या दीपकला मारलं ना तू काव्यासाठी, मारलं का नाही? पण त्या काव्याला काही वाटलं का या गोष्टीचं? अजिबात नाही, तिला काही वाटलेलं नाहीये पार्थ. पार्थ बिचारा चुपचाप बसलाय, कारण त्याच्याकडे आता उत्तरच नाहीये. वसू आत्या म्हणतात, थोडक्यात सांगायचं तर तू तिच्यासाठी सगळं कर, पण त्या पोरीला तुझ्यासाठी पहिली वटपौर्णिमा सुद्धा साजरी करावीशी वाटत नाहीये का? त्यावर मिथून काका म्हणतात, माझं काय म्हणणं आहे, कशाला घरात भांडणं करताय, मुलांच्या संसारात कशाला ढवळाढवळ करायची आपण? आता लगेच या मानिनी ताईंना लागला ना तो टोमणा. आता मिथून काकांना असं वाटत असं कशाला वाद वाढवायचे, पण आता मानिनी ताई एकदम नंदेकडून झाल्या, त्या एकदम बोलतात बरं का, ढवळाढवळ? अहो मिथून भाऊजी, कशाची ढवळाढवळ आली आहे यात? अहो भाऊजी, आपली पोरं आहेत ना ही. अहो खरं तर त्यांच्या आयुष्यात आपण अधूनमधून करायलाच पाहिजे ढवळाढवळ, त्याशिवाय यांना कळणार कसं? त्यांच्या बायकांवर सोडून दिलं ना आपण काल, काय झालं पाहिलं नाही का आपण? पार्थ म्हणतो, अगं आई, कुठला विषय कुठे नेतेस तू? त्यावर वसू आत्या म्हणतात, अरे बरोबर बोलतीये तुझी आई, कुठलाही विषय कुठे नेलेला नाहीये तिने. अरे हा सगळा विषय बांधणारा एकच धागा आहे, आणि तो म्हणजे तुमच्या दोघांचं झालेलं जबरदस्तीचं लग्न. खरं तर लग्नाची गाठ ही स्वर्गातच बांधली जाते. लग्नानंतर नवरा बायकोचं कर्तव्य असतं की त्यांच्या लग्नामध्ये विघ्न पडू द्यायचं नाही. म्हणजे पार्थ आणि काव्याची गाठ तर बांधली नियतीने, पण ती गाठ न कधी सुटणार न कधी उलगडणार, हे भिजत घोंगडं असंच पडणार. आता ही गाठ अशी तोडायलाच पाहिजे बघा. आता हे सगळं वसू आत्या जरा जादा बोल गया.
आता तेवढ्यात वसू आत्या म्हणतात, मी तर म्हणते ही लग्नाची गाठ लगेचच तोडली पाहिजे, लगली आज, कारण त्यानंतरच पार्थच्या आयुष्यामध्ये चांगली जोडीदार येईल, जी मनाने अभिमानाने आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल. वसू आत्या हे मुद्दाम बोलताय, हे आपल्याला वेगळं कळायला नको प्रेक्षकांनो, कारण काव्याची गाठ तोडली तर त्यांच्या पोरीची गाठ जोडली जाईल ना. म्हणतात कशा, अशी एखादी पोरगी आणू आपल्या पार्थसाठी, जी पार्थसाठी वटपौर्णिमेची पूजा करेल, ही अशी या काव्यासारखी दारा आड लपून नाही बसणार ती पोरगी. असं बोलल्यानंतर आता खटकन दाराचा आवाज ऐकवला बरं का त्यांनी आपल्याला, आणि लगेच काव्याची एंट्री दाखवली एकदम ढंगचिक ढंगचिक. आता काव्या अशी येते छान सजून नटून आणि अतिशय गोंडस डॉल दिसते, बाहुली दिसते, ती खरंच सुंदर दिसते. ऑलरेडी काव्या एवढी गोड आहे ना प्रेक्षकांनो, आणि त्यातनं तिला असं मस्त म्हणजे काय सांगू आता, इतकं नटवलंय ना त्यांनी की पार्थ काव्याकडे बघतच राहतो. पार्थ तर ऑलरेडी काव्याचा दिवाणा झालेलाच आहे कधीचा, आता त्यातनं ती अशी सुंदर वटपौर्णिमेसाठी सजून नटून आली आहे, त्यामुळे तर बघायचं कामच नको. इथून पुढे तुम्हाला सगळं म्युझिक ऐकू येणार आहे, म्हणून थोडीशी बडबड करते मध्ये मध्ये. आता पार्थ, वसू आत्या, रम्या तिघच्या तिघ शॉक झालेले आहेत. मानिनी ताई काव्याकडे बघतच राहतात. काव्याला त्यांनी अख्खी खालून वर दाखवली आहे, तिचं मंगळसूत्र, तिच्या हातातलं पूजेचं ताट, त्या ताटामध्ये तिने काय काय ठेवलंय ते सगळं आपल्याला दिसतंय. म्हणजे कमाल ना, बेडरूम मधूनच तिने सगळी पूजेची तयारी केली, स्वयंपाकघरात जायचं काम नाही. असो आपण समजूया, नंदिनीने तिला पूजेची तयारी करून दिली असावी, एक आपला अंदाज आपलं बाबा. तर आता पार्थ तिच्याकडे बघतो आणि किती वेळ बघतो. इथे सुमधुर असं बासरीचं म्युझिक तुम्हाला ऐकू येणार आहे, त्यामुळे आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. काव्या आता अशी हळू जवळ येताना दाखवली आहे. मानिनी ताई तिच्याकडे बघून स्माईल करताय, आणि पार्थ तर असा म्हणजे पापडी पण नवत नाहीये त्याची, बघतो बघतच राहतो. आणि इथे पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकवलं जातं, जे ऐकायला जबरदस्त भारी वाटतं. तर बघा आता पार्थच्या समोर येते अशी काव्या आणि त्याच्याकडे बघायला लागते. पार्थ आता तिला पुन्हा खालून वर बघत असतो आणि त्या पूजेची थाळी बिळी पण पाहतो. काव्या म्हणते, मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार आहे, आणि एवढंच वाक्य ऐकवते. आणि इकडे आता नंदिनीबाईचा स्ट्रगल त्यांनी दाखवलाय. आता नंदिनी आली आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी त्या वडाच्या झाडाजवळ, एवढंच काय तो सीन दाखवला. आता पुन्हा काव्याचा सीन बघा. वसू आत्या एकदम शॉक झाल्यात, काव्या एकदम रॉक मध्ये आली आहे ना म्हणून. आता काव्या पार्थकडे बघते, मानिनी ताईंकडे बघते आणि म्हणते, मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार आहे. आता असं बोलल्यानंतर मानिनी ताईंना असं वाटते, माझ्यासारखी भाग्यवान सासू मीच आहे, आणि त्या काव्याकडे बघतच राहतात. आता रम्याला अटॅक यायचंच बाकी आहे बिचारीला. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय हा प्रेक्षकांनो. आता पार्थ एकदम बोलून जातो, काव्या तुम्ही खूप सुरेख आणि सात्विक दिसताय. असं बोलल्यानंतर रम्या पार्थकडे बघतच राहते. पार्थ म्हणतो, काय ग वसू आत्या, तुझ्या क्रायटेरियानुसार या एक उत्तम जोडीदार आहेत की नाही? म्हणजे माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करायला त्या तयार झाल्यात, त्यांनी तर हे आता सिद्ध केलंय, बरोबर का रम्या? आता रम्या सुद्धा पार्थकडे बघतच राहते बरं का, कोणाकडे काहीच उत्तर नसतं. पण रम्या आता काव्याला म्हणते, काव्या तू खरंच करणार आहेस वटपौर्णिमेची पूजा? पार्थ म्हणतो रम्याला, हा काय प्रश्न विचारतेस रम्या? अगं जेव्हा एखादी स्त्री आजच्या दिवशी एवढी छान नटून, एवढा छान शृंगार करून, साडी नेसून, केसात गजरा माळून तयार होते, इतकी सुंदर दिसते, तिच्या हातामध्ये पूजेची थाळी असताना तू तिला असा प्रश्न करतेस की कुठे चालली आहेस? कमाल आहे तुझी रम्या. अगं समोर हे एवढं दिसतंय तेव्हा समजून जायचं ग, कळेल, तुलाही कळेल, जेव्हा तू लग्न करशील ना तेव्हा तुलाही कळेल. आता या पार्थने एवढं रसभरीत वर्णन केलंय काव्याचं की काय सांगू. आता हे ऐकून आणि बघून जरा रम्याला टेन्शन आलंय, हे खरं आहे, कारण तिला हे सगळं एक्सपेक्ट नव्हतं. तिला वाटतच नव्हतं की काव्या वटपौर्णिमेची पूजा कधी करेल, आणि हे सगळं तिला अशा पद्धतीने बघावं लागेल. पण आता बघा वसू आत्या त्यातही कसे टोमणे टामणे मारतात. आता पार्थ जेव्हा काव्याचं एवढं छान वर्णन करतो तेव्हा वसू आत्या म्हणतात, झालं काय रे पार्थ, या पोरीनं आयुष्यात काहीतरी पहिल्यांदा बरं केलं तर तू तर लगेच हुरळूनच गेलास बाबा. नाही म्हणजे पार्थ, या तुझ्या बायकोचं एवढं कौतुक करतोय ना, जरा तिच्या चेहऱ्याकडे बघ तिच्या तोंडाकडे. अरे वटपौर्णिमा साजरा करण्याचा जरा तरी उत्साह दिसतोय का तिच्या चेहऱ्यावर? वसू आत्या कशा आहेत प्रेक्षकांनो, त्यांच्या पुढे मांजरी कापून ठेवली तर त्या म्हणतील, अरे जरा इकडच्या साईडनी कापायची असती. थोडीशी गंमत केली हा, बघता जरा मजा वाटते ना. तर बघा वसू आत्या काव्याला ओरडतात आणि म्हणतात, काय ग काव्या,
खरं खरं सांग, माझं बोलणं ऐकत होती ना तू मगाशी, म्हणून तू पूजा करायला तयार झाली ना? आणि मनापासून तर तुला पूजा करायचीच नसणार आहे. मला माहिती आहे या पोरीला पूजाच करायची नाहीये. ज्याच्या मनात नसतं ना त्याला जीवावर आल्यासारखं करावं लागतं. तू तशीच करतेस काव्या. अगं अशा या पूजेला काही अर्थ नाही ग काव्या, काही अर्थ नाहीये. बघा प्रेक्षकांना, वसू आत्या उकसवत आहेत काव्याला भांडण्यासाठी, पण काव्याने ठरवलंय शांती शांती ठेवायची आहे. कारण ती नंदिनी आहे ना सध्या, तिने तिच्या बहिणीला प्रॉमिस केलंय, त्यामुळे ती एकदम असं इतकं कंट्रोल करतीये स्वतःवर. मानिनीताईंना राग येतो आता त्यांच्या नंदेचा, आणि त्या पुढे होऊन म्हणतात, ताई काय बोलताय हो तुम्ही, काय म्हणायचंय काय ताई तुम्हाला? कधी कधी ना मला कळतच नाही बाई तुम्हाला काय बोलायचं असतं. अहो आत्ता बोलत होत्या ना तुम्ही काव्या पूजा करणार नाही, आणि तुम्ही आता काव्या पूजा करायला तयार झाली तर तुम्ही तिला पुन्हा बोलताय. वसू आत्या म्हणतात, अगो मानिनी मला तसं नव्हतं म्हणायचं. मानिनी ताई म्हणतात, जाऊ द्या ना ताई, आता कशाला या गोष्टीसाठी विनाकारण चर्चा करताय. काव्या तयार झालीये ना आता. बघा त्या काव्याच्या समोर येतात मानिनी ताई आणि काव्याला अगदी शांतपणे म्हणतात, काव्या बेटा, लग्नानंतरची तुझी पहिली वटपौर्णिमा आहे, छान मनोभावे पूजा कर बाळा. काव्या आता हो असं मानेनेच त्यांना होकार देते आणि अगदी शांततेत बोलते सगळ्यांशी. आणि आता त्यांनी असं मस्त त्यांच्या डोळ्याचं काजळ काढलंय आणि तिची दृष्ट मानिनीताईंनी आता डोळ्याचं काजळ काढून त्या काव्याला लावलंय, तिला कोणाची दृष्ट होऊ नये ना म्हणून. आणि पार्थला म्हणतात, पार्थ तिला घेऊन जाय पूजेला. आता पार्थ इतका उत्साही असतो, हो चला चला. आता काव्या त्याच्याकडे अशी बघते आणि म्हणते, काकू राहू द्या ना, मी जाईल एकटी. आता त्या मानिनीताई म्हणतात, अगं एकटी दुकटी जाऊ नको बेटा, असं कशाला करतेस, जा पार्थ येईल तुझ्यासोबत, जाय रे पार्थ. आता पार्थ लगेच म्हणतो, हो चला चला. आता मिथून काकांना जरा शंका आली आहे बरं, काव्या हे सगळं का करते म्हणून. आता बघा वसू आत्या पुन्हा तिच्यावर ओरडतात. काव्याला म्हणतात, काय ग काव्या, अगं जाय ना त्या पार्थ बरोबर, तो केव्हाचा चल चल म्हणतोय तुला, तर तू जागची हलायला तयार नाहीये. पार्थला राग येतो वसू आत्याचा. वसू आत्या म्हणतात, काय गो बाई, तुझा निर्णय तर नाही ना बदलला. आता पार्थने लगेच ती पूजेची थाळी आहे ना काव्याच्या हातातली, ती काव्या खाली ठेवत असते. काव्याने वसू आत्याला उत्तरच दिलं नाही. थोडक्यात सांगायचं तर वसू आत्याला भावच दिला नाही काव्याने. आता पार्थ त्या काव्याच्या हातातली ताटली घेतो पूजेची, म्हणजे ते जे ताम्हण आहे ते घेतो, आणि काव्या आता नमस्कार करते मानिनीताईंना. मानिनीताई तिला म्हणतात, सुखी राहा बेटा. आता खूपच छान वाटला हा सीन बघायला. मानिनीताई म्हणतात, पार्थ जा आता तिला सोड. पार्थ म्हणतो, हो सोडतो ना सोडतो. आता मानिनीताई म्हणतात, अरे पण असं जाणार आहेस का बाबा, अरे नीट आवरून सावरून जा. पार्थ लगेच म्हणतो, हो आवरतो ना, लगेच आवरतो. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ आता काव्याजवळ ती पूजेची थाळ देतो आणि आवरायला म्हणून बेडरूम मध्ये जातो. पण जाताना काव्याकडे इतक्या वेळ बघतो ना, या दोघांची जोडी सुंदर आणि रोमॅन्टिक वाटते प्रेक्षकांनो. आणि हो, मानिनीताईंनी काव्याला सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला. तर पहा आता इकडे नंदिनी जीवासाठी बिचारी स्ट्रगल करते. आता या मानिनीताई जीवासाठी रडताना दाखवल्या. आता हा सीन न जरा रंगवलाय त्यांनी. म्हणजे आता कसं आहे, नंदिनी तिकडे वडाला फेऱ्या मारणार आहे, पण आता सहजासहजी तिच्या फेऱ्या कशा पूर्ण होतील, मालिकेमध्ये काहीतरी ड्रामा मसाला हवा ना, म्हणून आता चालता चालता त्या नंदिनीला काच लागली असं त्यांनी दाखवलं. आणि बळबळ तिच्या पायातून आता रक्त येतंय. मग सगळ्या बायका तिथे गोळा होतात. इकडे या मानिनीताई जीवासाठी परेशान झाल्यात, त्या सारख्या रडतायत. आता अनवाणी चालते नंदिनी, त्याच्यामुळे तिच्या पायात काच रुतली आणि ती जोरात विवळते. आता समोर असणाऱ्या काही बायका पटकन तिच्या मदतीसाठी धावतात. नंदिनीच्या पायातनं खूप रक्त वाहत असतं. तिथे असलेल्या सगळ्या बाया नंदिनीला खाली बसवतात. एक बाई म्हणते, ती ब्लू साडीवाली, ती म्हणते की अगं बाई केवढी काच लागली आहे तुला. आणि त्या बाईने पटकन नंदिनीच्या पायातली काच काढली आहे बरं का. आणि इकडे जीवा दाखवला त्यांनी असं अधूनमधून. त्या ताई म्हणतात, बाई केवढं लागलं या पोरीला, अगो हळद दे ग तुझ्या ताटातली, बाई हळद लावल्याशिवाय रक्त नाही थांबणार हे. आणि त्या पटकन नंदिनीला हळद लावतात. नंदिनी वेदनेने विवळत असते. आई गो बापरे असं करून ती ओरडते जेव्हा त्या काच काढतात. आता त्या बायका चर्चा करायला लागतात, बाई केवढं लागलं या पोरीला. नंदिनी म्हणते, थँक्यू ताई. आता त्या ताई म्हणतात, बाई पोरी बरं वाटतंय ना तुला. मग आता त्या दुसऱ्या ताई म्हणतात, अहो बरं वाटतंय काय विचारताय, केवढं लागलंय त्या पोरीला बघा ना, अहो तिला वडाच्या फेऱ्या पण मारता येणार नाही, कशी उभी राहील ही आता.
बाई किती त्रास होतोय या पोरीला, अगं ए पोरी बाई तू घरी जाय, आराम कर ग, अगं तुला त्रास होईल ग, तुला चक्रा पण मारता येणार नाही ना, तिथे प्रदक्षिणा कशा घालशील तू. आता त्या बायका असं म्हणत असतात तेव्हा नंदिनी एकदम अशी 1950च्या हिरोईन सारखी म्हणते, त्रास तर माझ्या नवऱ्याला होतोय, मला त्याच्या तब्येतीसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी माझा त्रास मला बाजूला ठेवून वडाला फेऱ्या माराव्याच लागतील माझ्या नवऱ्यासाठी. आता तिला उभं राहता सुद्धा येत नाहीये, ती उभं राहायचा प्रयत्न करते तेव्हा जोरात विवळते, आई गो लागलं मला. मग त्या एक बाई म्हणतात, अगं बाई असं काय करते, तुला उभं पण राहता येत नाहीये, अगं तू जा बाई घरी, असं नको करू. नंदिनी म्हणते, ताई तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलताय मला कळतंय, पण या क्षणी फक्त माझ्या नवऱ्याचा विचार आहे हो माझ्या मनात. पण मला माहिती आहे माझ्या नवऱ्यासाठी मी जेव्हा पूजा करेल तेव्हा मला कुठलाच त्रास होणार नाहीये, असं नंदिनी ठरवते मनाशी. आणि त्या बायकांना म्हणते, तुम्ही ना माझी काळजी करू नका. आता त्या ब्लू साडीवाल्या ताई म्हणतात, अगं पण नंदिनी म्हणते, ताई ही पूजा करणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, मला अशा जखमा कुरवाळत बसायचं नाहीये आणि याला काही अर्थच नाहीये, मला पूजा करायला जाऊ द्यात. असं म्हणून नंदिनी आता कशीबशी तिच्या पायावर उभी राहते. आता ती उभी राहतानाच खूप ड्रामा रंगवलाय. आता तिच्या सगळं ते पूजेचं ताम्हण ती त्या ताईंच्या हातातून घेते आणि आता ती वडाच्या झाडापर्यंत अशी वेदनेने विवळत विवळत जाती असं दाखवलं. एवढा त्या नंदिनीला त्रास द्यायची काय गरज होती प्रेक्षकांनो. अशी सहजासहजी तिने पूजा केली असती मनोभावे तरी चाललं असतं. उगाचच आपलं टेन्शन देतात प्रेक्षकांना. म्हणजे मला सांगायचं असं की विनाकारण नंदिनीला त्रास न दे ही वडाची पूजा अगदी आनंदाने संपन्न केली असती नंदिनीने. पण असो काहीतरी ड्रामा मसाला रंगवतात. आता इकडे बघा या मानिनी ताई जीवाला म्हणत असतात, जीवा उठ रे बाबा उठ, अरे डोळे उघड, अरे आईकडे बघ न रे बघ. आता एवढं या मानिनी ताईंनी खटाटोप केला या जीवासाठी, पण उठल्या उठल्या त्याने नंदिनीचंच नाव घेतलं. मी परवाच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं प्रेक्षकांनो की तो उठल्या उठल्या आधी नंदिनीचं नाव घेईल, तसंच झालंय. आता या मानिनी ताई म्हणत असतात, बाई माझं चुकलं, मी तुला जाऊच द्यायला नको होतं तिथे, माफ कर बाबा माफ कर. मीच म्हणले नंदिनीला वाढदिवस साजरा करायला बाहेर घेऊन जाय, पाहिजे तसं प्लॅनिंग कर, पण माझं चुकलं रे, मी तुझी जबाबदारी नंदिनीवर सोपवली, चुकलंच रे माझं चुकलंच. आता त्या असं बोलून नंदिनीलाच जबाबदार ठरवत असतात आणि म्हणत असतात, अरे बाबा राजा पुरे झालं रे, आता उठ रे बाबा उठ जीवा उठ. आणि आता त्या जीवाच्या चेहऱ्यावर असा उजेड टाकलेला आहे, म्हणजे तो आता थोडी वळवळ करतोय, असे पापण्या हलवतोय डोळ्यात. त्याच्या पापण्यांची वळवळ वगैरे ती फक्त आपल्याला दिसते बरं का प्रेक्षकांनो, मानिनी ताईंना काही दिसलेली नाहीये. त्या मोठ्या मोठ्याने ओरडत असतात, जीवा उठणं रे. आणि त्यांच्या या आरोळीवरती त्यांनी आजचा हा महा एपिसोड संपवला बाबा एकदाचा. आणि पुढचा प्रोमो त्यांनी खूप गोड दाखवलाय काही म्हणा. आता बघा काव्या गेलीये तिथे वटपौर्णिमेची पूजा करायला. आता फार ते ना सॉरी मला हसू येते कारण त्यांनी दाखवलंच तसं. आता काव्या अशी ते तिचं ते पूजेचं ताट आहे ना, औक्षणाचं ताटच येते तोंडात माझ्या. तर असो आता ते पूजेचं ताट आहे ना ती खाली ठेवत असते आणि आता खाली तिला ठेवू द्यायचं नाहीये पार्थला ताट. तो लगेच तिचा पदर असा सावरून देतो कारण तिला असं खांद्यावरून पदर घ्यायचा असतो ना. बाई किती पुढे करतो हा पार्थ तिच्या. आता घरी आलीये नंदिनी. मानिनी ताई म्हणतात जीवाला शुद्ध आली आणि त्याने नंदिनी डोळे उघडल्या जीवाने तुझं नाव घेतलंय बरं का. नंदिनी म्हणते आई मी त्यांना भेटून येऊ का. मग मानिनी ताई चिडल्याचं नाटक करतात. नाही कारण आता त्यांना स्वतःला नंदिनीचा हात धरून जीवाकडे न्यायचंय ना. जो वादा किया वो निभाना पडेगा मानिनी ताईन को, तो अब ऐसा दिखाया उन्होंने. बघा ना प्रेक्षकांनो काच लागली बिचाऱ्या नंदिनीला, पण फायदा झाला काव्याचा कारण काव्य आणि पार्थ जरा जवळ आलेले दिसतात. छान होता की नाही आजचा भाग आणि मी मस्त सांगितलं की नाही. चला मग माझ्या या रिव्ह्यूला पटापट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच ज्यांना माझा रिव्ह्यू आवडत असेल त्यांच्यासाठी मी हे सांगतेय. आणि प्रेक्षकांनो बघा ना वडाची पूजा केली आहे नंदिनीने आणि फायदा मात्र झालाय पार्थचा. मजा आ गया बॉस. आज का एपिसोड देखे कसा वाटला एपिसोड नक्की सांगा, कमेंट करा. आणि हो भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.